नमस्कार मित्रांनो, उद्या 24 एप्रिलला मार्केटमध्ये कसं काम करायचं, टेक्निकल अनालिसिस आणि डेटा पॉईंट आपण चर्चा करू. काल जसं आपण डिस्कस केलं होतं की मार्केटचा जो क्लोजिंग आहे हा बिलकुल खराब क्लोजिंग आहे. डे लोच्या आसपास निफ्टीनी क्लोज केलं होतं, जे एक स्ट्रॉंग ब्रेकआउटची कॅन्डल होती. त्या कॅन्डलच्या मध्ये मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन क्लोजिंग एक्झॅक्टली बॉटमला, जेव्हा असा सपोर्ट झोन जवळ मार्केटचा निगेटिव्ह क्लोजिंग होतं, मार्केट गॅप डाऊन ओपन होण्याची पॉसिबिलिटी आहे आणि आज निफ्टी गॅप डाऊन ओपन होऊन जो ओपन आहे त्याच्या खाली क्लोज झाली. याचा अर्थ इंट्राडे मध्ये मार्केटमध्ये लिक्विडिटी येत नाही. त्याचा फर्स्ट साईन आपल्याला या कॅन्डल पासून कळलं होतं. हा एक ब्रेकआउट ट्रॅप होता, पण ऑन टाइम ऑन राईट लेवलला आपली जी पोझिशन आहे, आपण डिसिजन घेतलं की आपण लॉंग पोझिशन मधनं एक्झिट करूया, कारण परत मार्केट कॅप्चर करता येऊ शकतं. एक रिट्रेसमेंट एक्सपेक्टेड होतं, कारण ऑलमोस्ट 5 ट्रेंड मार्केटमध्ये झाले होते आणि 5व्या ट्रेंडमध्ये मार्केट कन्सोलिडेशन मध्ये जाण्याची सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी. याला 5 ट्रेंड अनालिसिस आपण म्हणतोय. नेक्स्ट सेशनमध्ये आपण याच्यावरती इन डिटेल कॉन्सेप्ट क्लिअर करणारे 5 ट्रेंड अनालिसिस काय आहे. पण आता उद्या मार्केटमध्ये 24 एप्रिलला मार्केटमध्ये कसं काम करायचं, मार्केट ओपन कुठं होऊ शकतं, गॅप डाऊन ओपन होईल, गॅप ओपन होईल की फ्लॅट ओपन होईल. काल आपण काय डिस्कस केलं होतं की मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं तर आपल्याला लेवल वॉच करायच्यात की टोटल जो डाऊन ट्रेंड आहे आणि ज्या लेवलला निफ्टीचा एक बेस फॉर्मेशन झालं, ती लेवल होती 22,182 पासून जी रिट्रेसमेंट आहे. साधारणतः 24,277 ही लेवल निफ्टीमध्ये टोटल जो डाऊन ट्रेंड आहे याचा 50% रिट्रेसमेंट आहे. आज आपल्याला, आपण काल डिस्कस काय केलं होतं की मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं तर एक बाईंग येईल आणि त्या बाईंगच्या नंतर ही रिट्रेसमेंट आपल्याला वॉच करायची की इथं मार्केट रिजेक्ट करतंय का. तुम्ही का मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, एक बाईंग आलं, पुलबॅकच्या वेळेस मार्केटनी तिथं एक रिजेक्शन दिल्यानंतर तुम्हाला इथं एंट्री ऍक्टिव्हेट झाली आणि कंटिन्यू हा लो परत रिटेस्ट होण्याची पॉसिबिलिटी असते. मार्केट कंटिन्यू 4 वेळा लो कडे आलं आणि 24,277 हा तुमचा एक्झॅक्ट 50% आहे. याला मार्केटने आज रिजेक्ट केले. विकली लोकडं मार्केट आलेले. इथे एक साईन आणि स्ट्रेंथ जर आपण बघितली तर प्राइस मध्ये बाईंग साईडला स्ट्रेंथ नाही, सेलिंग साईडला मार्केटमध्ये स्ट्रेंथ. उद्या काम कसं करायचं, डिटेल्स अनालिसिस जर आपण बघितली 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये, तर बघा आपण कंटिन्यू हे डिस्कस करतोय की ज्या लेवलपासून मार्केटमध्ये एक सपोर्ट बनला ती लेवल होती 24,100 आणि 24,100च्या खाली निफ्टी जाणं म्हणजे मार्केटमध्ये रिस्क वाढणं. नेक्स्ट रिट्रेसमेंट एरिया मार्केटमध्ये ओपन होऊ शकतो आणि या लेवलपासून, कारण हा सपोर्ट आहे आणि मार्केटमध्ये जी रॅली आलेली, हायर टाइम फ्रेममध्ये जर आपण बघितलं तर 24,100 या लेवलपासून निफ्टीचा जो एक बेस फॉर्मेशन बनलेला आहे. ऑलमोस्ट ही ही हा जो झोन आहे जिथून मार्केट गॅप गॅप ओपन झालं, त्या लेवलची रिट्रेसमेंट जर आपण डिस्कस केली तर 24,100 आणि 23,550च्या आसपास ची रिट्रेसमेंट जर आपण बघितली तर निफ्टी ट्राय करू शकते मित्रांनो 23,800 या झोन पर्यंत येण्यासाठी, जी एक सपोर्ट आणि एक रेजिस्टन्स मधली रिट्रेसमेंट आहे. यासाठी आपल्याला आता मार्केटमध्ये कोणती लेवल फेल होणं इम्पॉर्टंट होतं, या लेवलपासून या लेवलची 50% रिट्रेसमेंट जर आपण बघितली तर 23,540 आणि रेजिस्टन्स जर आपण बघितला तर 24,100, 24,174 या लेवलच्या अजून वर मार्केट आहे. आता तुम्हाला प्राइस ऍक्शन बघायची की हा चॅनल पॅटर्न अजून ब्रेकडाऊन झाला. आपण इथपर्यंत डिस्कस केलं होतं की 24,074 पर्यंत निफ्टी येऊ शकते, 24,100 पर्यंत निफ्टी येऊ शकते, कारण हा एक फ्रेश रिट्रेसमेंट एरिया होता. ही टोटल रॅली जर फेल झाली तर इथून एक बाउन्स बॅक येऊन जर ही लेवल तुटली तर निफ्टी लुकआउट करेल 23,800 हा झोन आणि या केसमध्ये हा जो चॅनल पॅटर्न आहे हा ब्रेकडाऊन होण्याची सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी आहे. आता टेक्निकली मार्केट गॅप अप ओपन होईल, गॅप डाऊन ओपन होईल, त्या लेवल आपल्याला ओपन झाल्यावर कळेल. पण 24,074 या झोनच्या खाली जर निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली तर या लेवलला 24,000 एक सायकोलॉजिकल लेवल आहे, ज्या लेवलपासून एक फ्रेश ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केटमध्ये ही काउंटर रॅली आली होती. 24,000 या लेवलला किंवा 24,050च्या मध्ये जर निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली तर या लेवलला प्राइस एक्शन वॉच करा. इथून जर एक बाउन्स येऊन जर परत हा स्विंग तुटत असेल तरच हे मार्केट फेल होईल. पण या लेवलला मार्केट सपोर्ट घेऊन जर बाईंग आलं तर कदाचित मार्केट परत या एक रिट्रेसमेंट करायला येऊ शकतं. ती लेवल आहे 24,277 आणि या लेवलला हा सपोर्ट झोन आहे आपला, साधारणतः हा डायनेमिक सपोर्ट. मार्केट जर गॅप डाऊन ओपन झाले, एक रिट्रेसमेंट सेलिंग घेऊन जर बाईंग ची प्राइस एक्शन आपल्याला दिसली 23,900, 23,800, ही लेवल येण्यासाठी आता मार्केटला किती दिवस लागते, उद्याचे ते नेक्स्ट वीकमध्ये येते हे आपल्याला बघणं इम्पॉर्टंट आहे. पण जर ही लेवल ब्रेकडाऊन झाली तर 23,800च्या रिट्रेसमेंटचा प्लॅन करा आणि 24,000
74 आणि 24,100 या लेवलच्या आसपास मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर इथली प्राइजेक्शन आपल्यासाठी इम्पॉर्टंट असेल. मार्केट गॅप अप ओपन झालं तर 24,277 आणि 24,300 लेवलच्या वर जोपर्यंत निफ्टी क्रॉस करत नाही तोपर्यंत मार्केटला बाईंग साईडला प्लॅन करू नका, कारण आज मार्केटमध्ये इथं रायटर ऍड झालेले आहेत. आणि टेक्निकल जर आपण बघितलं ऑप्शन चेन अनालिसिसमध्ये, तर कॉल रायटर शिफ्ट झालेत, पुट रायटर एक्झिट झालेले आहेत आणि 24,500 एक स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे निफ्टीचा, ज्या लेवलला जबरदस्त कॉल रायटिंग झालेले. सो ही लेवल जोपर्यंत फायनली रिक्लेम होत नाहीये 24,500 तोपर्यंत मार्केटमध्ये ब्रेक इव्हन येणार नाही. सो आता या रेंजमध्ये आपल्याला प्ले करायचं. सो आता जे मार्केट खाली पडेल हे आता एक या अपट्रेंडच्या अकॉर्डिंग डिस्काउंट असेल, जो आता रिसेंट अपट्रेंड मार्केटमध्ये चालू आहे याच्या अकॉर्डिंग डिस्काउंट असेल. पण एक्झॅक्टली बेस कुठं बनतोय हे बघणं आता जास्त इंटरेस्टिंग आहे. पण आपला जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की ज्या लेवलपासून मार्केटची रॅलीला सुरुवात झाली ती लेवल आहे 23,550. ज्या लेवलला मार्केटने रिजेक्शन केले ती लेवल आहे 24,600. आणि या दोन एरियाची रिट्रेसमेंटच्या आसपास जर आपल्याला निफ्टी भेटली आणि एक पॉझिटिव्ह प्राइस एक्शन जर त्या लेवलच्या आसपास असेल तर आपला इथं व्ह्यू बाईंगचा असायला पाहिजे, ना की सेलिंगचा, कारण ओरिजिनल ट्रेंड पॉझिटिव्ह. ज्या लेवलला मार्केटने गॅपअपने ओपन केलं ही लेवल सपोर्ट म्हणून काम करते. सो हा एक ट्रेंडची रिट्रेसमेंट आहे. इथून जर मार्केट गॅपडाऊन ओपन होऊन जर 24,058 क्लोजिंग बेस आणि 24,100 रिस्पेक्टिव्हली क्रॉस झाला तर एक बाईंगचे प्राइस एक्शन आणि हा चॅनल पण आपण कंटिन्यू फॉलो थ्रू करू शकतो. सो मार्केट पॅनिक तेव्हाच होईल 24,000 आणि 24,050च्या खाली डेली टाइम फ्रेममध्ये क्लोजिंग जर आला तरच मार्केटमधला हा जो एक अपट्रेंडचा चॅनल पॅटर्न आहे हा अपट्रेंडचा चॅनल पॅटर्न इथं ब्रेकडाऊन होईल आणि मार्केट मग नेक्स्ट लेवल लुकआउट करेल ज्या लेवलपासून रॅलीला सुरुवात झाली होती. आणि मग इथून एक रिट्रेसमेंट आणि हा चॅनल पॅटर्न आपल्याला फॉलो करायला लागेल. सो आता मार्केट आहे रिग्रेशन लाईनमध्ये आणि ह्या रिग्रेशन लाईनला म्हणजे तुम्ही टेक्निकली जर बघितलं तर ऑलमोस्ट मार्केटमध्ये 5 ट्रेंड होऊन गेले. सो या लेवलपासून हा पहिला एक रॅली आली, सो एक पुलबॅक आला, नंतर एक रॅली आली, एक पुलबॅक, नंतर एक रॅली आणि एक पुलबॅक. सो हे जर ट्रेंड आपण मोजले सो 1 2 3 4 आणि 5 आणि या पाचव्या ट्रेंडमध्ये मार्केट नॉर्मली साईडवे आणि एक ब्रेकडाऊन करून युटर्न येण्याची पॉसिबिलिटी. सो नेक्स्ट चॅनल पॅटर्न कुठं बनेल मार्केटचा, सो हा जो चॅनल पॅटर्न आहे या लेवल्स आपल्याला वॉच करायचा. आता हा मेक आउट ब्रेक इव्हनच्या आसपास मार्केट आहे. 24,173चा निफ्टीचा क्लोज आहे. सो 24,000पर्यंत अजून 175 पॉईंटचा आपल्याला टेक्निकल प्राइजेक्शन बघायची की ह्या लेवलमध्ये 173 पॉईंटला मार्केट सर्व्हाइव्ह करतं का. जर हे सर्व्हाइव्ह नाही केलं तर मार्केट लुकआउट करेल 23,800 आणि 23,500 रिस्पेक्टिव्हली. आणि मग इथून या ट्रेंडची एक फायनल रिट्रेसमेंट असेल जिथं मार्केट सर्व्हाइव्ह करेल आणि एक ब्रेकआउटच्या लेवलला परत मार्केटमध्ये यू टर्न येण्याची पॉसिबिलिटी. सो अपकमिंग डेजमध्ये मार्केट या लेवलला आल्यानंतर इथून पुढचा इकॉनॉमिक इंडिकेटर काय आहेत, न्यूज काय आहेत, ग्लोबल सेंटिमेंट काय आहे, इराण आणि युएस मधली चर्चा काय आहे, या पण गोष्टी मॅटर करते. सो सेंटिमेंट काय येते, प्राइजेक्शन काय बनते, अकॉर्डिंगली आपल्याला प्लॅन करता येईल. पण सध्या अलर्ट राहा, जसं आपण परवापासून डिस्कस करतोय, पाठीमागच्या 3 दिवसापासून आपण डिस्कस करतोय की आता थोडं अलर्ट राहा, बाईंग साईड अवॉइड करा, स्टॉक स्पेसिफिक राहण्याचा ट्राय करा. सो अशा पद्धतीने प्राइजेक्शन आपल्याला फॉलो करायचे. उद्याच्या सकाळच्या 9:15च्या सेशनमध्ये आपण इन डिटेल्स प्राइजेक्शन डिस्कस करू. थँक्यू.